नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.2 अवयव पद्धती बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। आता या ठिकाणी एक समीकरण दिलेलं आहे, x चा वर्ग मायनस 15x प्लस 54 बरोबर 0। तर हे कशा पद्धतीने सोडवायचं, एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येते। तर या ठिकाणी बघा, हे दिलेलं जे समीकरण आहे वर्ग समीकरण आहे, ax वर्ग प्लस bx प्लस c या स्वरूपामध्ये आहे। म्हणजे हे a ची किंमत असते, हे b ची असते, हे c ची असते। तर या ठिकाणी हे जे 54 जे संख्या आहे, या 54 या संख्येचे या ठिकाणी असे अवयव घ्यायचे ज्याची किंमत जी असेल ते मधल्या पदा इतकी येईल, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल। तर या ठिकाणी आता हे करत असते वेळेस कसं चिन्हांचा फार इथं उपयोग होणार आहे। म्हणजे चिन्ह जर समान असतील तर बेरीज होते, त्याच्यानंतर चिन्ह जर भिन्न असतील तर वजाबाकी होते। म्हणजेच प्लस मायनस मायनस होते, आणि मायनस मायनस जरी असेल तर प्लसच होते, आणि प्लस प्लस जरी असेल तर प्लसच होते। म्हणून या ठिकाणी अवयव पाडते वेळेस आता या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा हे दिलेलं जे समीकरण आहे ते एकदा खाली लिहून घ्यायचं। ते x चा वर्ग मायनस 15x त्याच्यानंतर प्लस 54 बरोबर 0। आता या 54 ला बाजूला घ्या इकडे, या 54 चे असे अवयव पाडा। 54 या 54 चे असे दोन अवयव घ्यायचे। तर या ठिकाणी मधलं जे पद आहे मायनस 15x, त्या दोघांची बेरीज काय आली पाहिजे, मायनस 15x आली पाहिजे। आता 54 चे भरपूर अवयव आहेत, तर 54 एक 54 आहे, त्यानंतर 9 सखी 54 आहे, त्यानंतर साइन 54 आहे। म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला असे अवयव घ्यायचे आहेत की ज्याची किंमत जी असेल ती मधल्या पदा इतकी असेल, ही मधलं पद असते। मग आता या ठिकाणी मायनस 15 येण्यासाठी या 54 चे असे अवयव घेऊ आपण, मायनस 9 आणि मायनस 6। मायनस मायनस काय होते, प्लस होते। म्हणजेच मायनस 9 आणि मायनस 6 मायनस 15 होते, आणि मायनस मायनस प्लस याचा गुणाकार केला की 54 येते। म्हणजेच हे झाले 54 चे अवयव। मग काय करायचं, म्हणून या ठिकाणी हे x चा वर्ग त्याच्यानंतर मायनस 6x त्याच्यानंतर हे मायनस 9x आणि हे प्लस 54 असं लिहायचं बरोबर 0। त्यानंतर म्हणून आता याच्यामध्ये हे दोन भाग झालेले आहेत, हे x चा वर्ग मायनस 6x आणि मायनस 9x प्लस 54। मग याच्यापैकी या x च्या वर्गातून काय करायचं, x कॉमन काढायचा। म्हणजे याच्यापैकी x कॉमन काढायचा आपल्याला, म्हणून कंसामध्ये राहते x मायनस 6। त्याच्यानंतर या संख्यामधून आता या ठिकाणी x तर डबल नाही, तर 9x आहे, इथे 54 आहे। म्हणजे हे 9 कॉमन काढायचे, आणि 9 चे फोड केल्याच्या नंतर 9 सखी 54 असा भाग जातो, याचे अवयव पडतात। मग या ठिकाणी 9 कॉमन काढल्यानंतर इतर राहते x, आणि हे मायनस प्लस काय होते, मायनस 9 सखी 54 बरोबर 0। मग या ठिकाणी काय झालं, आता हे दोन्ही कंस सारखे झालेले। मग याच्यापैकी काय करायचं, म्हणून आपल्याला एक कंस घ्यायचा कॉमन काढायचा, x मायनस 6, आणि दुसऱ्या कंसामध्ये काय राहील, मग हे x मायनस 9 बरोबर 0। मग म्हणून हे x मायनस 6 बरोबर 0 किंवा हे x मायनस 9 बरोबर 0। आता हे बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं, x बरोबर हे मायनसचं काय होईल, प्लस, किंवा या ठिकाणी सुद्धा हे x मायनस आहे बरोबर चिन्ह तिकडे काय होईल, प्लस। मग आपल्याला काय विचारलं आहे की वर्ग समीकरणाचे म्हणजे पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायचं, आणि याचे मूळ काय ते सांगायचे। मग आता या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत, तर x बरोबर 6 आणि या ठिकाणी 9 आहे। वर्ग समीकरणाची मुळे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 6 आणि 9 आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे
त्यानंतर दुसरं समीकरण आहे बघा, x चा वर्ग प्लस x मायनस 20 बरोबर 0. आता या ठिकाणी मायनस 20 चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत ज्याची किंमत जी आहे प्लस 1x आली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी x चा सहगुणक काही नाही म्हणजे काय असतो तर 1 असतो. मग या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा हे दिलेलं जे समीकरण आहे पहिल्यांदा ते खाली लिहा. ते x चा वर्ग प्लस x मायनस 20 बरोबर 0. मग या मायनस 20 चे दोन अवयव पाडायचे आपल्याला. मग आता 20 चे अवयव काय आहेत, 20 एक 20 आहे, त्याच्यानंतर 10 दोन्ही 20 आहे, 52 चौक 20 आहे. मग आपल्याला अवयव कोणते घ्यायचे, तर असे अवयव घ्यावे लागतील आपल्याला की प्लस 1x येईल असं. म्हणून या ठिकाणी मायनस 20 चे आपण काय करू अवयव, तर प्लस 5 आणि मायनस 4 हे घेऊ. याचा आणि याचा गुणाकार केल्याच्या नंतर म्हणजेच या 5 चा आणि या मायनस 4 चा, प्लस 5 चा आणि मायनस 4 चा गुणाकार केल्याच्या नंतर प्लस मायनस 20 येते 55 आणि हे प्लस 5 मधून मायनस 4 काढल्याच्या नंतर या ठिकाणी प्लस 1x राहते. म्हणून या ठिकाणी काय करायचं, म्हणून हे x चा वर्ग त्याच्यानंतर हे प्लस 5x मायनस 4x आणि मायनस 20 बरोबर 0. म्हणून आता या ठिकाणी हे दोन भाग झालेले आहेत. मग याच्यापैकी आपण काय करायचं, तर x च्या वर्गातून म्हणजे किंवा x चा वर्ग प्लस 5x आहे याच्यापैकी x कॉमन करायचं. म्हणजेच x कंसामध्ये राहते मग x प्लस 5, याच्यापैकी मायनस 4 कॉमन काढायचं, कंसामध्ये राहते x आणि हे मायनस मायनस काय होते प्लस 4 पंचे 20 बरोबर 0. मग आता या ठिकाणी सुद्धा दोन अवयव म्हणजे दोन कंस जे आहेत ते काय झालेले आहेत, समान आलेले आहेत. मग त्याच्यापैकी एक कंस कॉमन काढायचा. एका कंसात येते x प्लस 5, दुसऱ्या कंसात येते x मायनस 4 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी x प्लस 5 बरोबर 0 किंवा हे x मायनस 4 बरोबर 0. मग आता हे बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्याच्या नंतर प्लसचं काय होईल मायनस, म्हणून x बरोबर प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्यानंतर मायनस, किंवा या ठिकाणी हे x मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्याच्या नंतर काय होईल प्लस. म्हणजेच आपल्याला x च्या किमती काय मिळाल्या, x बरोबर मायनस 5 आणि x बरोबर 4. म्हणजेच ही वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत. म्हणून या ठिकाणी हे मायनस 5 आणि हे x बरोबर 4 वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणून खाली लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे मायनस 5 आणि 4 आहेत. तर अशा पद्धतीनं हा पहिला आणि दुसरा प्रश्न आपण काय करू शकतो, सोडू शकतो, त्याचे अवयव सहजपणे पाडू शकतो.